कमिटीची नंदनवनमध्ये बैठक सुरू आहे। भाजपसोबत झालेल्या बैठकीतील माहिती कोर कमिटीला दिली जाते। एकमताने ठराव झालेल्या 150 जागांबद्दल चर्चा सुरू आहे। जास्तीत जास्त उर्वरित जागा मिळवण्यासाठी सेना प्रयत्नशील आहे। एकमताने 150 जागांवर केलेल्या ठरावावर सेनेच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा आहे। तर अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचा अपघात झालाय। अपघातात आमदार संजय खोडके जखमी आहेत। अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतंय। हे दृश्य आपण पाहतोय। अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा अपघात झालेला आहे आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाल्याची ही सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहे। यात आमदार खोडके जखमी आहेत आणि अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आज अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते जात होते आणि त्याचवेळी 4 व्हीलरने त्यांना धडक दिल्याची माहिती आहे। आमदार संजय खोडके यांच्या पायाला व मणक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सध्या रिम्स हॉस्पिटलमध्ये भरती केले। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। तर स्वप्नील, कशी आहे संजय खोडके यांची प्रकृती सध्या, काय सांगाल? नक्कीच आपण बघू शकतो संजय खोडके नेहमीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला दुचाकीने जात असल्याचं आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळते आणि अचानक एका 4 व्हीलरने जे आहे ते आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला धडक दिली आणि त्यामध्ये ते जखमी झालेले आहेत। सध्या त्यांच्यावर अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये जे आहे ते सध्या त्या ठिकाणी उपचार त्यांच्यावर सुरू आहे। त्यांच्या मणक्याला जे आहे ते मार लागल्याची माहिती सध्या डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर सध्या निवडणुका सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये बैठकींचं सत्र प्रत्येक पक्षाच्या वतीनं सध्या सुरू आहे। अशातच कार्यकर्ते आता अमरावती महानगरपालिकांची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी संजय खोडके जात होते। शहरामध्ये जर आता आपण पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होते आणि त्यामुळे वेळेत पोहोचलं पाहिजे यासाठी अनेकदा संजय खोडके स्वतः दुचाकीने प्रवास करत असतात आणि अशातच या बैठकीला जात असताना जे आहे ते त्यांना एका वाहनाने जी आहे ती 4 चाकी वाहनाने धडक दिलेली आहे। त्यामध्ये त्यांना गंभीर अशी इजा झाली असून त्यांच्या मणक्याला देखील आणि पायाला मार लागल्याची माहिती समोर आलेली आहे। नक्कीच, धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एक दुःखद बातमी समोर आली आहे। वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। शालिनीताई पाटील या 94 वर्षांच्या होत्या। वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। माहीममध्ये राहता घरी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जाते। साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। साताऱ्यातील कोरेगाव या तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मुंबईतल्या माहीममध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले जात होते, मात्र माहीमधील घरी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। शालिनीताई पाटील या 94 वर्षांच्या होत्या। वृद्धापकाळानं त्यांचं निधन झाल्याचंही सांगितलं जात आहे। वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। साताऱ्यातील कोरेगावमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। माहीममधील राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। मुंबईतल्या माहीममध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये अंत्यसंस्कार त्यांच्यावरती केले जाणार आहेत। गेल्या काही महिन्यांपासून शालिनीताई या आजारी होत्या। त्यांच्यावरती उपचार केले जात होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। माहीममध्ये राहत्या घरी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, अत्यंत दुःखद अशी ही बातमी। खरं तर अत्यंत दुःखद अशी बातमीच आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे। राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला, माहीममध्ये राहत्या घरी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतलेला असल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून ही माहिती संपूर्ण मिळते। ते शालिनीताई पाटील यांचं वय जवळपास 94 इतकं होतं।
आणि गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. गेल्या 2 महिन्यांपूर्वी ते त्या हॉस्पिटलमध्ये तब्बल 1 ते 1.5 महिने ऍडमिट सुद्धा होत्या आणि त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलेलं होतं आणि घरीच त्यांच्यावरती सगळे उपचार जे आहेत ते सुरू होते आणि घरीच त्यांनी दुपारी अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. शालिनीताई पाटील यांच्यावरती सर्व अंत्यसंस्काराच्या विधी जे आहेत ते त्यांच्या मूळ गावी साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुक्यात त्यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडनं दिली गेलेली आहे. निश्चितच अत्यंत दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.